कनेक्टिंग लिंक प्रवाशासाठी खुला करण्यात आला आहे। मुंबई पुणे वाहतूक कोंडीमुक्तीची सुरुवात झालेली आहे। कनेक्टिंग लिंकवरून सुसाट प्रवास सध्या सुरू झालेला आहे। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतो। मुंबई पुणे प्रवास आता 30 मिनिटांनी कमी होणार आहे। फडणवीस आणि शिंदेंच्या हस्ते कनेक्टिंग लिंकचं लोकार्पण सुद्धा झालेलं आहे। तर मिसिंग लिंक नको, कनेक्टिंग लिंक म्हणा असंही फडणवीसांनी यावेळी बोलताना म्हटलेलं आहे। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपल्या प्रतिनिधी मनश्री। सध्या कनेक्टिंग लिंक प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे, काय ताजे अपडेट आहे? सध्या आपण बघतोय की मुंबईकरांसाठी आणि पुणेकरांसाठी हा नवा कोरा रस्ता आजपासूनच खुला झालेला आहे आणि याच रस्त्याची प्रतीक्षा होती। मिसिंग लिंक नव्हे तर कनेक्टिंग लिंक असं एक नवं नामकरण आजच्या कार्यक्रमामध्ये इन्फ्रामॅन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे। आणि आपण बघतोय की मिसिंग लिंक वरनं जाताना या नव्या रस्त्यावरून जातानाचा प्रवाशांचा आणि अनेकांचा जो उत्साह आहे तो वाखाणण्याजोगा आहे। कारण आतापर्यंत मुंबई पुणे किंवा पुणे मुंबई जर प्रवास करायचा असेल एक्सप्रेसवेवरनं तर बरेच तास लागायचे, बरेचदा वाहतूक कोंडीत अडकून पडावं लागायचं आणि त्याच्यामुळे अनेकदा हा प्रवास म्हणजे वैतागवाडी होता। मात्र अर्थातच आता या प्रवासाचा वेळ वाचणार आहे, सोबतच सुरक्षित हा प्रवास होणार आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी आता या लेनची ही मार्गिका ओपन करण्यात आलेली आहे। हा रस्ता खुला करून देण्यात आलेला आहे। पुण्याकडून मुंबईकडे येण्याची जी मार्गिका आहे त्याकरता मात्र काही वेळ वाट बघावी लागणार आहे, कारण अर्थातच आताच त्याचं उद्घाटन पार पडलंय। कसं वाटतंय नव्या रस्त्यावर? मस्त मस्त। तर आपण बघतोय की प्रवाशांच्या प्रतिक्रिया सुद्धा आपण बघतो आहोत की प्रचंड आनंद त्यांना होतोय। नव्या रस्त्याचा प्रवास कसा आहे? अमेझिंग अशा प्रतिक्रिया येत आहेत। त्याच्यामुळे एकंदरीतच कनेक्टिंग लिंक हा मुंबई पुणेकरांसाठी नव्यानं एकमेकांना कनेक्ट करणारा असा रस्ता ठरतो आहे। आत्ताच काही वेळापूर्वी याचं उद्घाटन पार पडलं आणि आपण बघतोय की नजर जाईल तिथपर्यंत आपल्याला या नव्या रस्त्यावरती वाहनांच्या रांगा दिसत आहेत। अर्थातच काही प्रमाणात वाहतूक कोंडी ही सुरळीत करण्यास सध्या इथे पोलीस दल त्यांना मदत करत आहे, कारण नव्यानं ही मार्गिका आता तयार झालेली आहे। त्याच्यामुळे अनेकांचा ओढा आहे की या नव्या रस्त्यावरून विशेषतः इथून पुढे जो स्टेट केबलचा पूल आहे त्या रस्त्यावरून प्रवास करण्याचा उत्साह अनेकांचा आहे, त्याची उत्सुकता आहे। अनेक जण आपण बघतोय की कॅमेऱ्याला हात सुद्धा दाखवतात, त्याच्यामुळे या प्रवाशांचा उत्साह किती आहे ते आपण बघू शकतो। त्यामुळे मुंबई ते पुणे हा प्रवास आता केवळ कंटाळवाणा प्रवास राहणार नाहीये, केवळ काही तासांचा वाहतूक कोंडीत अडकवणारा प्रवास राहणार नाहीये, तर सोबतच तो अद्भुत अशा इंजिनिअरिंगचा एक दाखला सुद्धा असणार आहे। कारण सह्याद्रीच्या कुशीतून हा प्रवास केला जाणार आहे। सह्याद्रीचा डोंगर पोखरून त्याच्या पोटातून जाणारे नवे रस्ते आणि नुसतेच नवे रस्ते नाही तर आपल्याला गिनीज बुकमध्ये नोंद झालेले रस्ते या पद्धतीने त्यांची ओळख असणार आहे। आणि म्हणूनच 2 मोठे जुळे बोगदे हे सुद्धा या नव्या कनेक्टिंग लिंकच्या अंतर्गत आपल्याला बघायला मिळतात। स्टेट केबलचा पूल सुद्धा बघायला मिळतो आणि आता आपण बघतोय की बघा वाहतूक कोंडी पूर्णतः या ठिकाणाहून ती कोंडी फुटलेली आहे आणि रस्ता देखील मोकळा झालेला आहे। त्याच्यामुळे प्रवाशांना वाहतूक करणं, प्रवास करणं हे अतिशय सुलभ झालेलं आहे। आणि म्हणून आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच मुंबईकरांना आणि पुणेकरांना मात्र महाराष्ट्र दिनाच्या दिवशी हे एक नवं कोरं गिफ्ट राज्य सरकारनं दिलेलं आहे। निश्चितच मनश्री, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार। तुर्तास आपण पाहतोय कनेक्टिंग लिंक प्रवाशांसाठी खुला करण्यात आलेला आहे। मुंबई पुणे वाहतूक कोंडीमुक्तीची सुरुवात आता खरं तर झालेली। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडीला प्रवाशांना सामना त्याचा करावा लागत होता। मात्र आता याच लिंकवरून सुसाट प्रवास प्रवाशांचा सुरू झालेला आहे।